सर्व दर्शकांना नमस्कार। तर आपण गिरोला या गावात आहोत। गिरोला या ठिकाणी खडा तमाशा मराठमोळी लावणीचा कार्यक्रम मंडईच्या निमित्ताने आयोजित। तर हे जे गिरोला गाव आहे या बाजूला भंडारा ते पवनी रूटवर म्हणजे एकदम भंडारा लागूनच आहे। वनविवेच्या पुलाच्या शेजारीचा पहा हे सर्व गावातले नागरिक आहे। तर या ठिकाणी लिहिलेल्या मौजा गिरोला आहे खास मंडई निमित्तानं खडा तमाशा दंडावर मराठमोळी लावणीचा कार्यक्रम। तर पहा या गावातले नागरिक यांना विचारूया या कार्यक्रमाचं आयोजन कसं म्हणजे किती वाजता वगैरे। तर यांना विचारूया। तर भाऊ तुम्ही या गावातले नागरिक आहे? हो। तर याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर वेळ किती आहे, किती ते किती आहे? सकाळपासून 10 वाजतापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपला दुकान जायचे मंडई आहे आणि त्याच्यानंतर बिचामध्ये तमाशा राहणार आहे। त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजतापासून तर रात्रीचे 10 वाजेपर्यंत हंगामा लावणी आहे। लावणी लोककला लावणी जे मनोरंजनासाठी ते कसं आहे, कोणी पाहुणे वगैरे राहत असते ना घरी, तर त्यांना कधी कोणाच्या घरी झोपायला जागा नाही राहत, ते काय करतात तिथं त्यांनी करण्यासाठी लावणी किंवा नाटक त्यांचे कार्यक्रम ठेवण्यात येते। हो। मनोरंजन होते त्याचप्रमाणे सामाजिक समस्या असतात। सामाजिक समस्या या म्हणजे लोककले माध्यमातून आणि त्याच्यावर प्रबोधन सुरू होते। यवतमाळ जिल्ह्यात आहे आणि आमच्यासाठी मंडई हा नवीन प्रकार नवीन शब्द आहे। पण मी यवतमाळ जिल्ह्यात आहे पण आता भंडारात आणि उर्वरित महाराष्ट्र म्हणजे झाडीपट्टी उर्वरित महाराष्ट्राला मंडई हा प्रकार हा शब्दच नवीन। आणि मी भंडारा आणि झाडीपट्टीला एवढं महत्त्व देतो की या म्हणजे मी लहान होतो तेव्हा आमच्या गावात नाटकं व्हायची। टीव्ही आणि मोबाईल आला तर नाटक हा विषय संपलेला। पण इथले भंडाऱ्याचे लोक झाडीपट्टीतले लोक ही संस्कृती जपत आहेत आणि प्रत्येक गावात नाटकं होतं। एवढी अलोट गर्दी होते की उभं राहता जागा नाही राहत। हो। आणि ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे कारण लोक कला शिकत आहेत आणि लोकांकडे एखादा उच्च शिक्षित माणूस हे आपल्या म्हणजे असं अभ्यास पूर्ण संशोधन पूर्ण भाषणातून जे काम नाही करू शकत भागातील लोक म्हणजे ग्रामीण भागातील कष्टकरी वर्ग लोककलेच्या माध्यमातून हे प्रबोधन करतात आणि सामाजिक समस्या परफेक्टपणे म्हणजे मार्मिक विडंबनात किंवा कधी विनोद याच्यात असं काही प्रबोधन करतात की लोकांना वाईट सुद्धा वाटत नाही आणि त्या सामाजिक समस्या कमी होण्यास मदत करतात। एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। उद्या परत आपण भेटू। मी येणार आहे गावात। नमस्कार।